हॅलो. तसं तर मित्रांनो खूप सुंदर रेकॉर्ड केलं होतं, पण जाऊ दे. आता खूप मागून इकडून रेकॉर्ड केलं होतं सगळं. चांगला मोठा व्हिडिओ बनला असता, सगळं अनालिसिस भेटलं असतं, हे ट्रेड का आले, का आले, का नाही ते. आता जाऊ दे, मी तेवढं सगळं देत नाही. आता लेटेस्ट मध्ये देतो तुम्हाला की हा ट्रेड का झाला, कसं झाला. बघूया 15 मिनिटामध्ये आपण. 15 मिनिटामध्ये आता मला स्ट्रक्चर दिसलं होतं. ज्या टाइम फ्रेम मध्ये स्ट्रक्चर दिसतं त्या टाइम फ्रेम मध्येच आपल्याला अनालिसिस करायचं आहे. ओके. बघा आता 15 मिनिटामध्ये मला फर्स्ट म्हणजे हा हाय भेटला होता आणि हा लो होता जो इथे ब्रेक झाला. आपण स्ट्रक्चर ब्रेकआउटला स्ट्रॉंग टीआरएस घेतो, सरांनी सांगितलं आहे. ते पॉईंट लक्षात घ्या किंवा लिहून ठेवा. स्ट्रक्चर ब्रेकआउटला स्ट्रॉंग टीआरएस घेतो. त्याच्यानंतर मार्केट अपसाईडला आला, मार्केट खाली आला. आता हा आहे आणि हा लो, याच्यात कुठला ब्रेक होतोय तो बघायचा होता. हा आहे आणि हा लो, ह्याच्यात ब्रेक झालाय हा आहे इथे. तर त्याच्या आधी खाली किती आला तर एवढा खाली आला. त्याच्यानंतर ह्या लोला इथे आपण लाईन लावली. ठीक आहे. हा झाला आपला स्ट्रॉंग टीआरएस झाल्यानंतर अपसाईडला वीक टीआरएस. आता वीक टीआरएस हे झालं तर बघा, मी शॉर्टकट मध्ये सांगतो. या ठिकाणी आपली एफईजी उभी होती, रेड कॅन्डल थांबली होती ना इथे. इथे आपली इमिजिएट एफईजी उभी होती, जी इथं प्रॉपर वर्क झाली आणि मार्केट इथून वर गेला. हा टार्गेट होता. ठीक आहे. मी आता इथे दाखवत नाही, आपल्याला मेन याच्यावर दाखवतो. इथं छोट्या टाइम फ्रेम मध्ये कसे ट्रेड झाले ते, पण इथे फक्त समजून घ्या. शॉर्ट मध्ये व्हिडिओ बनवतो कारण मगाशी आवाजच माझा चालू नव्हता. माईक बंद होता आणि मी मस्तपैकी रेकॉर्ड करत बसलो होतो. पण जाऊ दे, आता जे झालं ते झालं. तरी पण वाटल्यास मी तुम्हाला इथं दाखवतो ट्रेड इथे का झाला तो. बघा, ज्यावेळी हा हा इथला दाखवतो म्हणजे तुम्हाला कळून जाईल. बघा, हा ब्रेक झाला होता, वीक टीआरएस झाला होता. वीक टीआरएस ला आपण काय करतो, इमिजिएट एफईजी आणि एक्स्ट्रीम एफईजी. आता इथं जर एक्स्ट्रीमची बघायला झालं तर आता एक्स्ट्रीमची कुठे भेटणार तुम्हाला, इथे आहे का, इथे कुठेच नाही. हे सगळं खाली आलं होतं परत. इथून जर बघायला गेला तर इथे आपल्याला फक्त फ्रॅक्टल झोन भेटतोय. तो पण फ्रॅक्टल झोन हा हा बघा, हा फ्रॅक्टल झोन आहे इथे. इथे जर बघायचं झालं तर आपण वीक टीआरएस ला फ्रॅक्टल झोन कडे जास्त हे करत नाही. पण चला ठीक आहे, असू दे, आपण करूया, हरकत नाही. चला स्ट्रॉंग टीआरएस ला बघतो, पण घेऊया वीक टीआरएस चा फ्रॅक्टल झोन. मग आता इथे वरती आला, इथे एफपीजी भेटली का, इथे वरती. पण इथं टॅप झाले, ते ऑर्डर ब्लॉक सुद्धा टॅप झाले. त्याच्यानंतर पुढे मग आता ऑर्डर ब्लॉक टॅप झाला, मग ही फर्स्ट कॅन्डल, ही सेकंड कॅन्डल, ही थर्ड कॅन्डल. इथं गॅप आहे का बघा, प्रत्येक कॅन्डलच्या मध्ये गॅप शोधायचे तुम्हाला. इथं गॅप नाहीये. त्याच्यानंतर मग हे ही फर्स्ट होती, सेकंड होती, थर्ड होती, तर सेकंड नंबर फर्स्ट बनेल. 1 नंबर, 2 नंबर आणि वरती कुठली गेली तर ही गेली 3 नंबर. इथं सुद्धा गॅप नव्हती. नंतर मग या ग्रीनच्या लोची लिक्विडिटी ह्या रेडने घेतला, मग ही 1 नंबर बनली, ही 2 नंबर बनली, ही 3 नंबर बनली. म्हणून आपण रेडचा हाय, रेड कॅन्डलचा हाय आणि ह्या 3 नंबर ग्रीन कॅन्डलचा लो, असं आपण काय केलं, एफपीजी मार्क केलं. इथं चालू मध्येच हिने एफपीजी घेतली, इथं थोडीशी टॅप केली आणि काही बाकी होती. ठीक आहे, ही बाकी होती. आता बाकी होती ती कदाचित ब्रेकआउट केल्यानंतर घ्यायला गेला. तसंच झालं, ब्रेकआउट करून मार्केट घ्यायला आलं. ज्यावेळी ब्रेकआउट करून घ्यायला आलं त्यावेळी आपल्याला ट्रेड प्लॅन करायचं होतं. या एफपीजी मध्ये आपल्याला 1 मिनिटामध्ये शिफ्ट व्हायचं होतं आणि 1 मिनिटामध्ये शिफ्ट होऊन बघायचं होतं तिथं आपल्याला ट्रेड प्लॅन बायचं सेटअप भेटतोय का, स्ट्रक्चर भेटतोय का, काय रिव्हर्सल काय दिसतोय का, हे बघून आपल्याला ट्रेड प्लॅन करायचं होतं. आता रिव्हर्सल मध्ये आपण 4 प्रकारच्या एंट्री घेतो. एक तर स्ट्रॉंग टीआरएसचं, स्ट्रक्चरचं, स्ट्रॉंग टीआरएस, वीक टीआरएस आणि स्मॉल स्विंगचं स्ट्रॉंग टीआरएस आणि वीक टीआरएस. कदाचित तुम्हाला स्मॉल स्विंगचं टीआरएस, वीक टीआरएस आणि स्ट्रॉंग टीआरएस ओळखता येत नसेल तर आपण जिथे बसतो ट्रेडिंगला त्या ठिकाणी तुम्ही चार्ट बनवून लावा. स्ट्रॉंग टीआरएस रिट्रेसमेंटचं कसं असतो आणि वीक टीआरएस कसं असतो, बायचे आणि सेलचे. त्याच्यानंतर स्मॉल स्विंग बायचे आणि सेलचे, स्ट्रॉंग टीआरएस कसे असतात आणि वीक टीआरएस कसे असतात, असे चार्ट बनवून लावा. आणि ते त्याचे व्हिडिओ तुमच्याकडे प्रत्येकाकडे आहेत, ते सरांचे व्हिडिओ बघा. ते जसं त्यांनी दाखवलं तसं डायग्राम बनवा, त्याचे फोटो काढा आणि ते लावा. ओके. ते मला सांगू नका करायला, तुम्हीच फोटो काढून तुम्हीच घ्या. तुम्ही जर मेहनत घेतली तर तुमच्या डोक्यामध्ये ते फिट बसेल. आणि तुम्ही जर माझ्याकडूनच कॉपीराईट करून घ्यायला गेलात तर काही तुमचं भलं होणार नाही. त्याच्यासाठी सांगतो मित्रांनो, तुम्ही स्वतः जरा अनालिसिस करून ते फोटो लावा. मी माझंही लावून दाखवेन तुम्हाला. पण लावून दाखवलं फायदा काय, तुम्ही स्क्रीनशॉट मारा आणि तेच फोटो मारा, पण तुम्ही जोपर्यंत हाताने डिझाईन मारत नाही ना तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की स्ट्रॉंग टीआरएस, वीक टीआरएस, स्मॉल स्विंगचं स्ट्रॉंग टीआरएस, वीक टीआरएस काय आहे ते.
चला जाऊ द्या, टाइमपास नको. आता बघा इथे आपला हा लो होता आणि नंतर मग ह्या कॅन्डलचा हाय हिनं स्वीप केला, नंतर ह्या लोच्या खाली इथे कॅन्डलने क्लोजिंग केला. जशी क्लोजिंग झाली इथं सुद्धा स्वीप झालाय बघा आणि ह्या दोघांच्या खाली हिची क्लोजिंग झाली. तर हा पण इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याला हा पण एक स्मॉल स्विंग भेटला होता, हा पण एक स्मॉल स्विंग भेटला होता आणि हा स्मॉल स्विंग या ठिकाणी ब्रेकआउट झाला. ब्रेकआउटलाच एफपीजी होती, डायरेक्ट बाय करू शकता इथं असं एफपीजी ब्रेकआउटला टाकल्यानंतर, किंवा एफपीजी मध्ये यायची वाढ बघा. मार्केट ज्यावेळी वरतून एफपीजी आला, हे वरती आता बघत बसू नका सेलिंग पाहिजे. एफपीजी आला, एफपीजी विथ ओपी होतं आपलं, ओपीच्या खाली एसएल असणारे आपल्याला माहित आहे बघा. या ठिकाणी आलंय बुलिश मस्त की मारुबुजू कॅन्डल टाईप बघायचं होतं आणि ते बघल्यानंतर तुम्ही ट्रेड प्लॅन करायचा आहे, त्याच्या खाली आपला एसएल लावून टाकायचा आहे. ठीक आहे, हा एसएल होता $3 वरती टार्गेट असेल तुमचं जे काय. आता हे स्ट्रक्चर किती ह्याच्यात बघितलं होतं, एफपीजी काढली 1 मिनिटाची. आपल्याला 1 मिनिटा वाईज पण ट्रेड प्लॅन पाहिला. इथं एक लॉट साईज घेतलं, इथे बुक करा, त्याच्यानंतर वर सोडून देवा किंवा हे तुम्ही करा, हिस्ट्री करा आणि 15 मिनिटाच्या ट्रेड ह्याच्यासाठी तयारीत राहा. बघा आता हा टार्गेट होता 15 मिनिटाचा, जो इथं डन झालेला आहे. ठीक आहे, जो इथं डन झालेला आहे $29. ठीक आहे, हा डन झाला, सोडून द्या, आता वर जाते, जाऊ द्या. $29 डन झालं. ओके, समजलं हे ट्रेड का घेतलं ते. चला आपण मेन मुद्द्यावर येऊया. एक इथं झालं व्यवस्थित म्हणून दाखवलं बघा. आता काय झालं, स्ट्रक्चर हा खाली आला इथून, हा इथे ब्रेक झाला, पण त्याच्या आधी हा हाय मारला होता म्हणजे एक नवीन टॉप, मग इथून असा खाली आला, तर हा ब्रेक झाला होता, इथं ब्रेकआउट कॅन्डल आहे. तर हे बघा आता ही लाईन इथे लावतो, हे राहू दे. फर्स्ट सेटअप सेकंड सेटअप मोजायचं ना आपल्याला. स्ट्रॉंग टेअर्स कधी होतो स्ट्रक्चर मध्ये, सेकंड सेटअप भेटल्यानंतर. सेकंड सेटअप भेटला, हा आता मेन स्ट्रॉंग कुठे होता, इथे आता वीक करून आला होता ना. हा जर ब्रेक झाला असता तर स्ट्रॉंग झाला असता, पण हा ब्रेक व्हायच्या आधीच वीक टेअरचा सेकंड सेटअप दिला नाही, तर आपला स्ट्रॉंग झालेलाच आहे. मग स्ट्रॉंग झाल्यानंतर सेकंड सेटअप असेल तो आपला एंट्री पॉईंट नेक्स्ट टाइम काम करतो. मग आता या ठिकाणी आपल्याला एफपीजी बघायची होती किंवा कॅन्डल झोन बघायचं होतं. मग एफपीजी कुठे आहे, ही बघा, एक ग्रीन कॅन्डलचा हाय आणि 2 नंबर ही 3 नंबर, इथं गॅप आहे. हे बघा, मी जरा फास्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय. बघा एफपीजी आहे आणि खाली ऑर्डर ब्लॉक आहे. मार्क करताना एफपीजी विथ ओपी असं मार्क करा आणि बघा न्यूज सेशन मध्ये स्वीप करायला खाली आलं, स्वीप केला, वर गेला. ठीक आहे, इथं ट्रेड प्लॅन होता. आता इथं ट्रेड प्लॅन 1 मिनिटात जरी बघितलं तर खूप मोठी कॅन्डल बनलेली आहे, तरी पण दाखवतो. बघा ही रेड कॅन्डलने स्वीप केला आणि क्लोज झाली 1 मिनिटाची. जशी ही जशी क्लोज झाली होती ना, इथंच तुमचं स्वीप झाली ना, रेड कॅन्डल क्लोज होऊन स्वीप होऊन, तसं पाठदिशी ट्रेड होता, पुन्हा मार्केट खाली आला होता आणि वर गेला. ह्याच कॅन्डलचा हाय किंवा तुमच्या आवडीचे पॉईंट घेऊन तुम्ही एक्झिट करू शकत होता न्यूज मध्ये. हाच न्यूज बेस्ट ट्रेड होता, बाकी काही नाही. बघा $12चा एसएल होता आणि ह्याच कॅन्डलचा हाय टार्गेट होता, $38चा टार्गेट होता. विदिन 1 2 3 4 4 मिनिटांमध्ये तुम्ही टार्गेट अचीव्ह केला असता. 4 मिनिटांमध्ये $38. ओके, फक्त त्यावेळी तुम्हाला अभ्यास तेवढा दांडगा लागेल, त्यावेळी न्यूज मध्ये सुद्धा तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. बरं, हे झालं न्यूजचा, असू द्या. पुन्हा 15 मिनिटांमध्ये आलो. बघा आता आपल्याला काय बघायचं होतं, आजचा ट्रेड कसं झालं, काय झालं ते. आता बघा, स्ट्रक्चर चुकलं तुमचं की सगळं जग तुमच्या बाजून उलट फिरलं, तुमचं जग उलट फिरलं असं समजा. बघा आता हे ब्रेकआउट झालं, ब्रेकआउट वर वर किती गेलं मार्केट, एवढं गेलं, कारण रिट्रेसमेंट यायला वर एवढं गेलं. पण जेवढं वर गेलं त्या ठिकाणी आपल्याला आता नवीन हायर हाय पॉईंट भेटलाय, म्हणून ती ब्लॅक लाईन आता इथे लावतो. इथं सुद्धा वर गेलंय, तीच ब्लॅक लाईन उचलला आणि इथं लावलं. ठीक आहे, आता ह्याला काढून टाकूया. आता बघा हे मार्केट खाली आलं, इथे इथपर्यंत रिट्रेसमेंट आली, नंतर पुन्हा हे वर गेलं. इथे 2 ग्रीन कॅन्डलची रिट्रेसमेंट नाही आली बघा, इथे 2 ग्रीन कॅन्डलची रिट्रेसमेंट नाही आली, पण ती खाली 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 करत इथे भेटले आपल्याला 2 ग्रीन कॅन्डल. म्हणजे हा लो कन्सिडर करू शकतो, हा हाय कन्सिडर करू शकतो. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, हेच काही क्रिटिकल गोष्टी आहेत ना, ते आपल्याला जमल्या पाहिजे. हा लो झाला, जो ब्रेक झाला इथे, हा ब्रेक झाल्यामुळे इथे रिट्रेसमेंट होती,
हा ब्रेक झाल्यामुळे ही रिट्रेसमेंट ग्राह्य धरणार का? यस मित्रांनो, धरायचीच आहे. हेच तर आहे ना. म्हणूनच पॉवरफुल अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा, हा हाय होता, हा हाय होता, हे दोन हाय सेफ आहेत. आता बघा मार्केट खाली आला. मेन हाय कुठला होता आपला? आता हा आहे, हा मेजर आहे, हा मेन हाय होता. आता लेट चालू मार्केटचं 15 मिनिटाचं. आता इथे एफईजी आहे का? नाहीये. मग आपण इथे काय करणार? फॅक्टर झोन मार्क करतो. जिथे एफईजी नसते तिथे फॅक्टर झोन मार्क करा, हरकत नाही. बॉडी टू वीक फॅक्टर झोन घ्या. किंवा आता बघा, ही मेन कॅन्डल होती, त्याच्यानंतर ह्या रेड कॅन्डलनं वरती थोडस स्विच केलं होतं, इथून वरती आलं होतं. हे सुद्धा तुम्ही असं मार्क करू शकता. म्हणजे बॅलन्स आहे अजून, हे सुद्धा मार्क करू शकता. इथे बघा बरोबर टॅप करून थोडं खाली आलं होतं. म्हणजे ह्याच्या हायच्या वरची लिक्विडिटी घेण्यासाठी मार्केट गेला, खाली आला, परत गेला, परत स्विच करून खाली आला, अशा पद्धतीने. ठीक आहे. बरं, हे फॅक्टर झोन झालं. आणि त्याचबरोबर आता हे बघा, इथे वरती येत होतं, हिच्या वरती हिनं टॉप मारला नव्हता आणि नंतर हे ब्रेकआउट झालं होतं. ह्याला म्हणतात प्रॉपर एफपीजी. हे होतं तुमचं ऑर्डर ब्लॉक. एफपीजी कशी शोधायची हे माहित पाहिजे तुम्हाला. आणि हे होतं तुमचं एफपीजी. बघा, फर्स्ट एफपीजी इथे घेण्यात आली, हे लो ब्रेक करून इथे घेण्यात आली. इथे एक ट्रेड बंद आहे, जो इथपर्यंत टार्गेट होता. त्याच्यानंतर सेकंड एफपीजीला मार्केट वर आला, जेवढं बाकी होतं तेवढं घेण्यासाठी वरती आला आणि तिथे येऊन एक दोन वेळा आपल्याला ट्रेड, इथे एक ट्रेड दिला नव्हता, पण तो आपला फेल गेला, एसएल गेला. नंतर वरती येऊन परत सेकंड ट्रेड दिला आणि तो प्रॉफिट मध्ये आला. बघूया आता इथे कसं ट्रेड झालाय ते. एफपीजी ठेवतो, ऑर्डर ब्लॉकला ग्रे कलर करतो. ओके, हे एफपीजी आहे. फर्स्ट ट्रेड इथे आहे, मी तिथे वाटलं ॲरो लावतो, क्लिअरिटी देतोय बघा, त्या पद्धतीनं डोक्यात बसवा ते. सेकंड ट्रेड इथे या ठिकाणी सुद्धा होतं. बघूया झालं असेल तर इथून पुढे सेकंड बघू. 1 मिनिटात आपण शिफ्ट झालो. मार्केट खाली येतोय परत. ठीक आहे. बघा, फर्स्ट ट्रेड या ठिकाणी होतं, फर्स्ट टाइम एफपीजी टॅप झालं. तर या ठिकाणी होतं तो आपला, हा बघा, इथे काय होतं, हे टॅप झालं. टॅप व्हायच्या आधी हा स्विंग होता बघा, तो ब्रेक झाला. 1 2 3 डायरेक्ट घेऊ शकत होता ट्रेड आणि हा एसएल ठेवू शकत होता ऑर्डर ब्लॉकचा. इथे आहे 6 7 आणि खाली आला तो 8. हिस्ट्री गेला नंतर परत उलटा फिरला आणि एसएल उडाला. तर इथे एक ट्रेड आपण घेऊ शकत होतो. आता टार्गेट काय असेल, जो स्विंग मारून गेलाय तो हा टार्गेट असेल, याची बॉडी झोन. ठीक आहे, हा एक पहिला टार्गेट असतो आपला, जो बुक करू शकतो आपण. ठीक आहे. खाली लो सुद्धा टॅप करून गेलाय तो पार्ट नंतर, पण हा बुक करू शकतो इथे. आता जास्त मोठ्या टार्गेटला जाऊ शकत नाही रिस्क फ्री करायला, मग तो रिस्क फ्री टार्गेट आहे तर तिथे रिस्क फ्री काय करणार, जो छोटासा मिळतोय तो घेऊन गप्प बस. येस, हा झालं. त्याच्यानंतर पुन्हा आलं वरती. आता ही रिट्रेसमेंट होती आपली 15 मिनिटात. बघूया आहे का. येस, बघा इथून वरती आला मार्केट, टू ग्रीन कॅन्डल आत घुसलं. पहिले इथे नव्हतं, इथे पहिले नव्हतं, नंतर आली रिट्रेसमेंट. या रिट्रेसमेंट नंतर आता पुन्हा एफपीजी मार्केट गेला. मग रिट्रेसमेंट आली नंतर ते आपण एक हे लावलं. फक्त आता बघायचं होतं ब्रेक काय करतोय ते. आता इथून आपलं परत खाली टार्गेट साठी प्लॅन करू शकत होतो आपण. एफपीजी आपली बाकी होती ना, परत ह्या झोन साठी आपण प्लॅन करू शकत होतो. बघूया आता झालंय काय ते. येस, मार्केट पुन्हा खाली आला इथे. एक मिनिट हा. ठीक आहे, बघूया. बरं, हे बघा, आता हे पुन्हा ह्या झोन मध्ये आलं. इथं आपल्याला बघायचं होतं, झोन मध्ये आल्यानंतर आता ट्रेड झाला होता. इथे एक ट्रेड होता इथे, म्हणजे
हा जर ट्रेड घेतलाय तर आपल्याला बघा मार्केट ज्यावेळी वरती येत होतं त्यावेळी पुन्हा बघायचं होतं स्ट्रक्चर ब्रेक होताना. इथे इमिजिएट जर घेतोय तर आपल्याला ट्रेड प्लॅन करायचं होतं, पण इथं आपल्याला काय झालं होतं, हा टॅप करून गेला होता, त्याच्यामुळे आता ह्याला व्हॅल्यू राहिली नाही. हा जर टॅप केला लो, ओके, हा लो टॅप करून गेला, प्रिव्हियस टार्गेट डन करून गेलाय, तर ह्या एफपीजी ला व्हॅल्यू राहिली नाही. ओके, हे लक्षात ठेवा. मग हे इथं कन्सिडर करायचं नव्हतं, आणि जर केलंय चुकून तर इथे एसएल घ्यायला पण तयार व्हा. ठीक आहे. मग नंतर मग स्ट्रक्चरच बघायचं होतं. पुन्हा हा स्ट्रक्चर झाला, हा ब्रेक झाला, इथे ब्रेक आला. हे आता स्मॉल स्विंग वगैरे सगळं वर्क करणार आहे. हे ब्रेक झालं बघा, इथे इथे एफपीजी होती, इथं स्वीप झालं, इथं आपला ट्रेड होता, ह्याच्यावरती $1, 2 आहे तर 3 तेव्हा उडालं तर परत घ्या, झोन मध्ये आहे मार्केट, आणि मग टार्गेट पुन्हा हा होता आपला जो इथं डन झाला दुसऱ्या दिवशी गॅप डाऊन ओपन होऊन. पण मार्केट त्याच दिवशी क्लोज करत तर उत्तम राहील. ठीक आहे, बघूया. हे झालं, पुन्हा 15 मिनिटांमध्ये शिफ्ट झालो आपल्या ट्रेड प्लॅन साठी. स्ट्रक्चर खूप डार्क झालेला आहे, लाईट करूया ना. ओके, चालेल. बघा आता हे सगळं झालं, एफपीजी झालेलं आहे. आता एफपीजी ची बाकी आहे ती म्हणजे एवढी 15 मिनिटाच्या हिशोबाने एवढी एफपीजी बाकी आहे, आणि वरती ऑर्डर ब्लॉक. पुन्हा इथं आलं. आता इथं स्ट्रक्चर जर भेटला असेल तर नक्कीच आपण ट्रेड प्लॅन करू, बघूया भेटलंय काय ते. हा एक स्विंग लो होता जो ब्रेक झालाय नाही, हा एक लो होता जो ब्रेक झालाय नाही, वर गेला मार्केट, वर गेलं, डायरेक्ट ह्याला टॅप केला, म्हणजे यांचं काम आता संपलं काम आहे. ठीक आहे, तर ट्रेड काय आपल्याला भेटलंच नाही. बरं, वरच्या एफपीजी ला आलं, 15 मिनिटात पुन्हा जाऊन बघूया काय सिनेरिओ होतं ते. सॉरी, हे काय होतं, आपलं फॅक्टल झोन होतं. फॅक्टल झोनला आलं वरती, फॅक्टल झोन मध्ये इथं आल्यानंतर इथं आपल्याला ट्रेड प्लॅन बघायचं होतं. बघा, स्ट्रक्चर चेंज, ट्रेड घेतणार आपण. कुठं स्ट्रक्चर चेंज झालं, हे बघा, हे स्वीप होतं, हे लो होता, त्याच्या खाली ब्रेक झाला, हा हे होता, पण इथं एफपीजी नव्हती. इथे एफपीजी भेटलं तर स्ट्रेट स्ट्रॉंग होतो. हा एक ट्रेड प्लॅन आपण घेऊ शकत होतो, डायरेक्ट ब्रेकआउट ना ह्याच्यावरती एसएल, इथे एसएल आपला गेला. ठीक आहे, बरं, चालू मध्ये याला म्हणतात स्मॉल स्विंग टीआरएस. खाली आलं, ह्या कॅन्डल, ह्या कॅन्डल, ह्या कॅन्डल, ह्या कॅन्डलचा हाय स्वीप केला, आणि ह्याच्या खाली क्लोजिंग दिलं, ब्रेकडाऊन दिलं, पण ही रिट्रेसमेंट खाली एक ही आली होती, काय रिजेक्शन आलं होतं. ठीक आहे, चला ट्रेड घेतलं सेलचं, याच्यावरती एसएल लावला, थोडा $1 एसएल एक्स्ट्रा ठेवून इथे एसएल गेला. बरं, हे वरती गेलं, परत विथ एफपीजी काय म्हणतात की ब्रेकडाऊन विथ एफपीजी, म्हणजे स्ट्रक्चर ब्रेक विथ एफपीजी 1 मिनिटामध्ये जर भेटलं तर खूप स्ट्रॉंगली वर्क होत होतो, म्हणून आपल्याला ते बघायचं आहे. डायरेक्ट पण घेऊ शकतो ना, असं नाही, कधी कधी तो पण जातो. बरं, आता काय आलं, हे खाली येत होतं, एक कॅन्डल, दोन कॅन्डल, इथं दोन कॅन्डल आले, एक दोन कॅन्डल, त्याच्यानंतर इथे बघा, इथे खेळत राहिलं, ती रिट्रेसमेंटच झाली आपली. रिट्रेसमेंट झाली तर हा होता आपला लो पॉइंट. ओके, हे वरती झालं ब्रेक,
किती झाली एफपीजी, त्याला म्हणतात एफपीजी विथ रेट. बघा काहीतरी कळलं असेल इथून माझ्या आता सांगण्यावरून. इथं स्टॅप झालं एक रेड मस्तपैकी कॅन्डल बघा. ओके, रिव्हर्सल कॅन्डलचा एसएल घ्या किंवा हा एसएल तुमच्या प्युअर मध्ये असेल तर ठेवा, तर रिव्हर्सल कॅन्डलचा एसएल ठेवा, उडू द्या झोन मध्ये, तोपर्यंत ट्रेड प्लॅनला थांबा. इथे उडाला, ठीक आहे. किती गेले $5. एफपीजी किती टॅप झाली उडाल्यानंतर. आता इथं रिव्हर्सल कॅन्डल बघा, एफपीजी थाळली ती, येस. तिच्या खाली लोच्या खाली क्लोजिंग बघा, येस. ही कॅन्डल क्लोज झाली, करा ट्रेड प्लॅन. रिव्हर्सल कॅन्डलच्या पुन्हा रिव्हर्सल कॅन्डलचे $1 एसएल ठेवा, चला जाऊ द्या. आता काय जाणार 15 मिनिटांमध्ये आपल्याला काय समजलं होतं, स्ट्रक्चर ब्रेक झालं होतं. कुठं ब्रेक झालं बघा, तिथून आपण ट्रेड प्लॅन घेतला. हा बघा, हा इथं ब्रेकआउट होतं बोलल्यानंतर आता इमिजिएट एफपीजी ला पहिला प्राधान्य येणार. ही इमिजिएट एफपीजी होती, ती इथं टॅप झालेली आहे. ऑर्डर ब्लॉक विथ एफपीजी या झोनला आपण पहिला प्राधान्य देणार. तो इथं आपल्याला $8 किती डन केला नाही, नंतर ऑर्डर ब्लॉकचा लो सुद्धा डन केला नाही अवेळेबानी. नंतर मार्केट खाली आला झोन सुद्धा सगळं डन करून टाकला नाही, मार्केटने सगळंच ब्रेक केलं नाही. पुन्हा मार्केट स्ट्रक्चर स्ट्रॉंग टीआरएस करतोय, ठीक आहे. पुन्हा लोच्या दिशेने वाटचाल करतोय मार्केट. आता बहुतेक मार्केट सेलिंग साईडचं सगळं प्लॅनिंग करणार आहे, ठीक आहे. बघूया आता काय होतंय ते. बाय साईड त्याची ही झालेली आहे. ओके, तर आतापर्यंत हा सगळा सेटअप असं होतं. तर थोडंसं आपल्याला ते हे करायचं. हा रिव्हर्सल काउंटर एंट्री मध्ये ट्रेड आला, कारण स्ट्रक्चर इथं ब्रेक झालेला आहे, त्याच्यामुळे काउंटर एंट्री मध्ये हा आत्ताचा ट्रेड आला. बघा, हा स्ट्रक्चर या ठिकाणी ब्रेक होता, ब्रेक होऊन पुन्हा ब्रेकडाऊन घेतलं होतं. म्हणजे इथं परत वरती मेजर हाय होता, तो सुद्धा स्विंग झाला होता, म्हणून तो स्ट्रॉंगली खाली आला. मेजर हाय सुद्धा स्विंग करून स्ट्रॉंगली खाली आला, आणि तो खाली एवढा आला की त्यानं स्ट्रक्चरचा जो आता लो होता तो सुद्धा ब्रेकडाऊन केला आहे, करत आहे. बघूया आता बघा, आय थिंक काहीतरी गडबड झाली नसेल तर तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअरिटी आणण्याचा प्रयत्न केलाय. काय समजतं ते बघा तुम्ही तुमच्या लेवलला. बघा आता हा स्ट्रक्चर मध्ये हा हाय होता, हा लो होता, इथून मार्केट अपसाईडला गेला होता. अपसाईडला जात असताना मार्केटने काय केलं होतं, ह्या लो पासून एक स्ट्रक्चर बनवला होता स्मॉल स्विंगचा, सॉरी स्मॉल स्विंग नाही, वीक टीआरएसचा, आणि हा ब्रेक स्ट्रॉंग टीआरएस हा इथं ब्रेक झाला होता. स्ट्रॉंग पर हा टीआरएस होता जो ब्रेक झाला होता. यस, हा ब्रेक झाला होता, ठीक आहे. स्ट्रॉंग टीआरएस झाला आणि मार्केट खाली आला. आता आपल्याला बघायचं होतं हा झोन, जो फॅक्टर झोन बाकी होता आपला वीक टीआरएसचा. सेम सिनेरियो जो इथं झाला होता तसंच आता इथे आहे बघा. मी खाली एकदा टॅप केलं याला, फॅक्टरला गेलं वरती, पण जास्त टिकला नाही, पुन्हा खाली आला मार्केट आणि स्ट्रॉंग पद्धतीने ब्रेकच करतोय आता मार्केट, ठीक आहे, करतो. म्हणून हे बघा, हे असं जर आपण जर हे सोडलं, एसएल लावलं नाही तर धोकादायक होतं मार्केट, आपल्यासाठी खूप मोठा लॉस द्यायला तयार होतो जर एसएल लावलं नाही तर ट्रेडला. तर स्टॉप लॉस लावणं खूप गरजेचे असतात मित्रांनो, समजून घ्या. कारण का जर मार्केट जर गेलाच नाही ना त्या डायरेक्शनला, तर कदाचित आपला एसएल खूप मोठा होतो. मग सचिन सर स्टॉप लॉस लावत नाही म्हणून आपण लावायचं असं नाही, कारण आमचे एक मित्र म्हणतात की स्टॉप लॉस न लावता जर काम करायचं झालं तर किती फंड पाहिजे त्यांना. जेव्हा हा व्हिडिओ भेटेल, आता सध्या नाही, पण ज्यावेळी भेटेल त्यावेळी त्यांना कळेल. ते आता सध्या अजून आपल्या ग्रुपला ऍड नाही आहे, पण होतील. बघूया, सिरियस माणसांनाच आपण ठेवणार, ते पण सिरियस होतील, पण थोडंसं ते आपल्या स्ट्रॅटेजीला फॉलो करत नाहीये, ते त्यांच्या परीनं चालतात इंडिकेटर लावून. त्याच्यामुळं काही हरकत नाही, त्यांचं नाव सांगत नाही, ते ऐकतील तेव्हा त्यांना थोडंसं वाईट वाटेल, पण वाईट वाटत घेऊ नका तुम्ही.
असं काही मार्केटला नाही की स्टॉप लॉस न लावता ट्रेड करायचं झालं तर मार्केट एक दिवस तरी तुम्हाला बाहेर फेकेल. ओके, तर असं काहीच विचार आणू नका मनात. बघा, तर खूप मोठी रिस्क असते ती. तेवढंच ग्रो करणार, तेवढंच बरबाद करणार अकाउंट, फायदा काय त्याचा. तर आता इथं स्ट्रॉंग पद्धतीने मार्केटने तर स्ट्रॉंग पेअरेज झाला होता, पुन्हा इथं खाली आला आणि हा स्ट्रॉंग पेअरेज झाला. ब्रेकडाऊन करत आहे मार्केट. 9 मिनिटाची कॅन्डल, 9 मिनिटं बाकी आहेत 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज व्हायला. हा जर स्ट्रक्चर ब्रेक झाला तर नक्कीच स्ट्रॉंग पेअरेज झालाय पुन्हा. आता हा फॅक्टर झोन होता, आपण इथं आता लाईनच लावून टाकूया इथे सरळ. ठीक आहे, बघूया आता काय होतं इथे. चान्सेस आहेत इथे सुद्धा एक रिव्हर्सल येण्याचे, कारण एक झोन आपल्याला असं इथे भेटेल. मग अशा पद्धतीनं हा एक झोन आहे आपला की तो सुंदररित्या वर्क होताना दिसेल. ह्या झोन मध्ये लिक्विडिटी आहे, बाईंग आहे. लो सुद्धा स्वीप होऊन लिक्विडिटी येऊ शकते, बाईंग येऊ शकते. इथं आपल्याला बाय स्ट्रक्चर साठी बस रिव्हर्सल काउंटर एंट्री साठी बसायचं आहे. ठीक आहे, बघूया आपल्याला काउंटर एंट्री भेटली तर छोटे छोटे ट्रेड प्लॅन करू इथे या झोन मध्ये. हा आता ब्रेक करतच चाललेला आहे. तर एखादी कॅन्डल या झोन मध्ये थांबली तर एक रिव्हर्सल एंट्री प्लॅन करू शकतो आपण. पण रिस्क आहे, रिव्हर्सल मी कोणाला घ्यायला सांगणार नाही. त्याची त्याची इच्छा, घ्यायची नाही घ्यायची ती मी ग्रुपला शेअर करेन. ठीक आहे, बरं आता इथं थांबतो मी. जास्त आता हे करत नाही. तुम्हाला काय बऱ्यापैकी गोष्टी कळल्या असतील, का ट्रेड होतात, कसे होतात ते. हे सुरुवात करा तुम्ही 1 तासामध्ये फाइंड आउट करायचे, 15 मिनिटामध्ये करा, 5 मिनिटामध्ये केला तुमची मर्जी. खूप तुम्हाला ट्रॅप होईल, तुम्हाला विचार करायला वेळ पण भेटला पाहिजे. ओके, त्याच्यामुळे 5 मिनिटामध्ये ट्रॅप लगेच तेवढं हे जाऊ नका. तुम्ही तेवढं सक्षम, तयार, पॉवरफुल नाही आहात. क्विक नजर, क्विक ऍक्शन झाल्या पाहिजे. विचार करत करत राहिला तर 1 मिनिटात पटकन ट्रेड निघून जातात आणि नेमकी तुम्ही इथे घेता आणि स्टॉप लॉस होतात. ठीक आहे, तर असं करू नका. ठीक आहे, चला थांबूया. धन्यवाद एवढा मोठा ऑडिओ ऐकून घेण्याबद्दल. हा युट्यूबला मी सेंड करू, युट्यूबच्या लिंकच्या माध्यमातून या ग्रुपवर टाकतो, जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहोचेल. पण प्लीज मित्रांनो, कोणाला हा व्हिडिओ शेअर करू नका. मी कष्ट घेतोय फक्त तुमच्यासाठी. तुम्ही दुसऱ्याला कॉपीराईट करू नका, कोणाला पाठवू नका. आणि जरी पाठवायचं झालं तर माझी परमिशन घेतल्याशिवाय पाठवू नका. तर कुठेतरी मला पण ती खंत आहे. मी तुम्हाला जीवाभावाचे माझे मित्र मानतो आणि तुमच्यापर्यंत शेअर करतोय. कारण काही लोक आहेत ते असं गैरवापर करतात, त्याच्यामुळे सांगतोय प्लीज पाठवू नका. ओके, थँक्यू.